गणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवना या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निश्चेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। चातुर्मासामध्ये घरातूनच श्री गजानन महाराजांची सेवा सुरू आहे. गजानन विजय ग्रंथातल्या काही ओव्यांचा परामर्श घ्यायचा असं ठरवलं. त्याच्यावरती काही चिंतन करायचं असं ठरवलं. हे सगळं महाराज करून घेत आहेत आणि तेच हे कार्य, ही सेवा भक्तांपर्यंत पोहोचवतात. सगळी त्यांची लीला आहे. आज आपण 6व्या अध्यायाचा विचार करणार. श्री गणेशाय नमः. हे परममंगला श्रीहरी, तुझी कृपा झाली यावरी. अशुभ अवघे जाते दुरी, हा अनुभव संतांचा अनुभव आहे. काय अनुभव आहे की जर भगवंता तुझी कृपा झाली तर काय होतं. यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवम. काय होतं जर तुझी कृपा झाली. अशीव अवघे हरी, दुरित ते विदुर्वासना. तुझी कृपा झाल्यावर काय होतं. अशुभ अवघे हरी. तुझी कृपा झाल्यानंतर जे काही जीवनामध्ये अमंगल आहे ते निघून जात आणि मंगलाची प्राप्ती. अशीव अवघे हरी, दुरित संकट, दुरित ते विदुर्वासना. हे भगवंता तुझी कृपा झाल्यानंतर आमची सगळी दुरित नाही होत आणि आमच्या मनामध्ये असलेल्या सगळ्या दुर्वासना सुद्धा नाहीशा होत. जसं घरातला घरधनी जागा झाला की चोर पळून जातात, त्याप्रमाणे भगवंता तुझी कृपा झाल्यानंतर मूकम करोति वाचा. काय तुझ्या कृपेचा महिमा आहे. मूकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंदम माधवम. आता मुका हा वाचस्पतीसारखा बोलू शकतो असं म्हटलंय. त्याची कृपा झाल्यानंतर भगवंताची त्याची कृपा मात्र व्हायला पाहिजे.
मग त्याला एखादा चांगला डॉक्टर भेटेल म्हणा, काही होईल म्हणा, एखादा वैद्य भेटेल, त्याला चांगली औषध होती, काय त्याची कृपा झाल्यानंतर मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरीम, पांगळा सुद्धा पर्वत चढून जाईल. आता लहानपणी आमच्या मनात असा विचार करायचा, हा श्लोक आहे मनात विचार यायचा की हा श्लोक ऐकताना पांगळा कसा वरती चढून जाईल, डोंगर कसा चढेल, असा विचार यायचा. पण आम्ही बद्रीनाथ केदारनाथला गेलो त्यावेळेला असं लक्षात आलं की पांगळी माणसं सुद्धा तिथपर्यंत जाऊन पोहोचतायत. म्हणजे जर त्याच्या मनात आलं तर, नाही तर आपली धडधाकट तब्येत असून सुद्धा आपल्या जायची बुद्धी पण होणार नाही. पण त्याची कृपा झाली असं म्हटलं ना. पुष्कळ वेळा आपलं असं होतं बघा, शेगावला जाऊ जाऊ म्हणतो, होत नाही. रिझर्वेशन काढलं तर काहीतरी अडचणी येतात, रिझर्वेशन काढून सुद्धा जाणं होत नाही. मग म्हणलं असं का होतंय, त्याचं उत्तर असं दिलंय, शेगाव वही जाते है जिन्हें बाबा बुलाते है. कोण जातं? महाराजांच्या मनात असेल तर त्यांचं आपल्याला दर्शन होईल. त्यांच्या इच्छेत आपली इच्छा मिळवायची. त्या संत वाक्ये भरोसा मी ठेवून श्रीनिवासा मंगलाचे धरून आशा तुझ्या दारी पात्र. आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या. म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा, रोष कधी ना करावा या अजाण लेकरावर. देवा मी तुझं लेकरू आहे. आणि कसं आहे अजाण, आता अजाण लेकरू म्हणजे काय असतं बघा, एकदम 5-6 महिन्याचं मूल आहे, त्याला शू शी काही कळत नाही, त्याच्यातच ते पटापटापटा हात आपटत असतं, ते सगळं अंगाला लागले असतं, त्या बरवटलेलं असतं. तसं आम्ही विषयामध्ये बरबटलेलो. पण आई आणि त्या मुलाची एक मोठी वाईट सवय असते, ती सगळ्यांची जेवणं करून आई ज्यावेळेला जेवायला बसते ना, ती पानावर बसल्यानंतर हे समोर येऊन तिच्या समोरच बसते. अजाण लेकरं. आई त्याच्यावर रागवते का? ती जेवता जेवता बिचारी मायमाऊली उठते, जेवणावरनं हात धुते, त्याला स्वच्छ करते, पुन्हा जेवायला बसते. का? कुणी पाहुणा आला ते वाईट दिसेल. म्हणजे लेकराचा कमीपणा आईला आवडत नाही. लेकरू माझं कसं पाहिजे, स्वच्छ पाहिजे, टापटीप पाहिजे. कोण काळजी घेतं? आईच. त्याला काही कळतं का आज कोणते कपडे घालायचे, कोणते घालायचे नाहीत, अंगावरचा कपडा ओला झाला का वाळला, त्याला काही कळत. पण ते सगळं आईला कळतं. काय म्हणते पहा, बालकाचे हीन पण माते लागे दूषण. जर लोक आले पाहिलं तर लोक कोणाला नावं ठेवतील, त्या लेकराला नाही नावं ठेवणार, कारण त्याला कळतच नाही ना. ते म्हणतील तुझ्या आईला कळत नाही का, हे पोरगं इतक्या वेळ रडतं, ह्याला भूक लागली, त्याच्या आईला कळत नाही. म्हणजे त्याचा कमीपणा कुणाला, तो आईला लागतोय. आईने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून असं होतं, असं होतं. म्हणून जेव्हा मी लेकरू आहे आणि एकदा आपलं म्हणलं ना, मग त्याच्यातनं एखादी चूक झाली ना तरी ती सांभाळून घ्यावी लागते. म्हणून त्याला काय म्हटलंय की आपलं पण आहे म्हणून त्याला सांभाळून घ्यायचं. आपुल्याचे करणे लागे, आपल्याचं हित करावं लागतं. बंकटला असो बंकटलाला घरी राहिली समर्थांची स्वारी, तयापूर्वी घडली खरी गोष्ट श्रोते ती आहे का. बंकटलालाच्या मळ्यात एके दिवशी कणसं खावीत म्हणून त्यांनी सगळी एका विहिरीच्या जवळ झाडाखाली सगळी तयारी केली. विहिरीला पाणी पण भरपूर होतं. तिथे बाजूला असणाऱ्या वृक्षांची छाया गर्द छाया होती, घनदाट. खाली आकट्या पेटवल्या आणि कणसं भाताला घेतल्यावर काय झालं, त्या
आत्यांचा धूर झाला आणि त्या धुराच्या योगाने त्या झाडावर असलेलं मोहळ, ते कसलं होतं मोहळ? आग्या मोहळ. त्या आग्या मोहळाला चिंचाच्या झाडावरती आग्या मोहळ होतं, त्याच्यावरच्या माशा उठल्या. आणि हे माशांचं फार वाईट असतं. जे आता जाणकार माणसं आहेत ते काय करतात, पटकीने अंगावरती घोंगडी घेतात, म्हणजे त्या माशा चावत नाही. पण जर समजा आपण अंगावर घोंगडी घेतली नाही आणि त्या जर माशा चावल्या आणि त्याचं विष आतपर्यंत गेलं तर मनुष्याला एखाद्या मरण्याची पण भीती असते. म्हणून आग्या मोहळापासून सांभाळून राहतात लोक. आग्या मोहळाच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्या, देखा घोंगड्याचा करून मूर्खा, कोणी गेले पुढं. प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती, अशा वेळी समर्थ मूर्ती असणे होती निर्धास्त. मनुष्याचं सर्वात मोठं प्रेम कोणावरती आहे? तर सर्वात त्यांनी किती म्हणू देत, माझं बायकोवर प्रेम आहे, माझं मुलावर प्रेम आहे, माझं सुनेवर प्रेम आहे, माझं नातवंडावर प्रेम आहे, ते नाही का? आहे. पण त्याला जर विचारलं तुझं सगळ्यात मोठं प्रेम कशावर आहे, तर तो म्हणतो प्राणावरती. आता बघा, आपल्या पायाला किंचित टोचलं तरी त्याची वेदना मस्तकापर्यंत जाते. लगेच आपण त्या पायाला लागलेला खडा काढून टाकतो, एखादा काटा मोडला असला, आत काटा घुसला असला काढून टाकतो. इतकं त्या पायाच्या अंगठ्यावर सुद्धा आपलं प्रेम, म्हणजे देहाचा प्रत्येक भाग जो आहे, मग करंगळे असो का अंगठा असो का काही, म्हणजे शरीरातला प्रत्येक अवयव जो आहे त्या अवयवावर आपलं प्रेम आहेच. पण ज्या वेळेला अशी पाळी येते काय की एखाद्याला डायबिटीज झालाय आणि डॉक्टरने सांगितलं बाबा तुझ्या पायाला त्रास झाला, इन्फेक्शन होईल, तुला वाचायचं असेल तर तुझा पाय कापावा लागेल. हा काय म्हणतो, कापा. मग अंगठा कापून झाला. पुन्हा काही दिवसांनी काही खाण्यामध्ये आलं म्हणा, काही कुठं लागलं म्हणा, जखम झाली म्हणा, त्याचा वरपर्यंत आले. ते जखम वरपर्यंत आल्यानंतर डॉक्टरने सांगितलं बाबा कापावं लागेल. कापा. पाय कापले चालतील, हात कापले चालतील. आता इतकं म्हणजे ज्या पायाला नुसता खडा टोचलेला याला सहन होत नव्हता ना, इतकं त्याच्या देहावर प्रेम होतं, तर तो म्हणतो कापून टाकलं तरी चालेल. मग लक्षात येतं की त्याचं प्रेम त्या देहावरती आहेच, पण नुसतं देहावरती नाही. देहातला काही अवयव कापायची वेळ आली तरी तो स्वतः म्हणतो ऑपरेशन करून टाका, कापून टाका. मग लक्षात येतं की ह्याचं प्रेम सगळ्यात कशावरती आहे? स्वतःच्या प्राणावरती. म्हणजे प्राणाचं रक्षण करणं हे त्याचं प्रेम. म्हणजे सर्वात प्रेम देहावरती असं म्हटलं तरी त्या देहापेक्षाही जास्ती प्रेम कशावर आहे असा विचार केला तर लक्षात येईल की त्याचं ते प्राणावरती. आपला प्राण वाचला म्हणजे झालं. एखादी जखम झाली, एखादं काय झालं, खरचटलं, लागलं, काही शरीराचा भाग जळला तर तो हरकत नाही, पण प्राण वाचला पाहिजे. प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती. पण इतका सगळी धावपळ चालली, लोक पळून चालले, पण महाराज मात्र एका जागी निवांत बसलेले आहेत. कारण त्यांनी हे जाणलेलं आहे. काय जाणले? विचार करू लागले निजे चित्ते माशांचा. माशी तरी मीच झालो, मोहळ तेही मीच बोललो, कणसे खावया मीच आलो, कणसे तेही माझे रूपे. विचार केला की सगळं सच्चिदानंद स्वरूपाशी ते एकरूप झालेले असल्यामुळे, सर्वच वस्तू चैतन्य असल्यामुळे त्यांनी विचार केला की अरे कणस सुद्धा माझंच रूप आहे. जी आगती पेटली तेही माझंच रूप आहे, धूर हे माझंच रूप आहे, ते मोहळ आणि त्या मोहळावर असणाऱ्या माशा हे माझंच रूप. असा बोध चित्तामध्ये झालेला असल्यामुळे जरी सर्वांगावरती माशा चावत असल्या तरी महाराजांना मात्र त्याचं काही होत.
माशा चावती वरच्यावरी परी तोन परवा करी त्याचे काटे शरीरी बोचले असते असंख्य. यासी झाला एक प्रहर. एक प्रहर होऊन गेला. एक प्रहर म्हणजे किती? 1.5 तास. आपण काय म्हणतो? अष्टव प्रहर. 8 प्रहर. दिवसामध्ये किती प्रहर आहेत? 8 प्रहर. आता एक प्रहर म्हणजे 1.5 तास म्हणजे किती तास झाले? 12 तास झाले. म्हणजे सकाळी 6 ते संध्याकाळी 6, 12 तास. काय झाला? अष्टव प्रहर. तेव्हा एक प्रहरभर हा सगळा गोंधळ चालले होता. माशा चावत होत्या, पण महाराज निवांत. तेवढ्यात बंकटलालाला काही राहवलं नाही. बंकटलालाने विचार केला, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. आपला देह गेला तरी चालेल. काल आपण गोष्ट ऐकली, 12 गावं भगवंताने अग्निप्राशन केला. त्याच्यामध्ये ते गोप काय म्हणत होते की आमचा प्राण गेला तरी चालेल, पण गोपालकृष्णाला काही होतं उपयोगी नाही. जसं आपण कथा ऐकतो. एकदा समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण सज्जनगडावरती होते. जोरात वारं सुटलं आणि त्यांच्या अंगावरची जी छाटी होती ती छाटी म्हणजे उपरला, ती छाटी उडाली. उडाल्याबरोबर समर्थ काय म्हणाले? कल्याणा छाटी. कल्याणा छाटी म्हणल्यानंतर आपल्यासारखा जर भक्त तिथे असता, म्हणजे माझ्यासारखा म्हणलं असं, स्वामी दुसरी आणून देतो, जी आता गेली वाऱ्याने उडून तर जाऊ. कल्याण कसं म्हणले का? नाही, कल्याणा छाटी असं म्हटल्यावर कल्याण स्वामी डोंगरावरनं वरनं उडी मारली आणि निम्म्या गडावरती ती छाटी पकडली. आणि आता आपण डोंगरावरनं उडी मारताना आपण मरून जाऊ का काय हा विचार पण केला नाही. कल्याणाचं लहानपणी नाव काय होतं? अंबादास. एकदा रामनवमीची मिरवणूक निघालेली होती आणि त्या मिरवणुकीमध्ये एक झाड येत होतं आणि ते झाडाची फांदी त्या विहिरीवर जात. आता ती फांदी तोडायची आहे, म्हणजे बसायला पाहिजे होतं कुठं? विहिरीकडचा जो झाडाचा भाग आलेला आहे, फांदीचा भाग आला आहे, तिथे बसायचं आणि ती पुढची तोडायची, म्हणजे हा रस्ता मोकळा होऊन जाईल. पण भीती काय होती की जर फांदी तुटली तर त्या फांदीवर बसलेला मनुष्य विहिरीत पडणार आहे नक्की. समर्थाने अंबादासाला विचारलं, अंबादासा, अरे फांदी तोडतोस का रे? स्वामी जशी आपली आज्ञा. फांदीवर बसला अंबादास आणि फांदी तुटली. फांदी तुटल्यावर तो विहिरीत जाऊन पडला. लोक घाबरले. शोध घेतला आपण, तो सापडला नाही. पुढे मिरवणूक पास झाली. तिसऱ्या दिवशी बघताय लोक म्हणाले, काय किती खोल विहीर आहे, काय आहे, त्याचा अंत लागत नाही, काय करावं? आले समर्थाना म्हणले, अहो तुम्हाला एवढं कळत नव्हतं का? त्याला ह्या फांदीच्या ह्या बाजूला कशाला बसायला सांगितलं? तो पडणारे नक्की होतं ना. मग समर्थ असं म्हणले का, आम्ही पुष्कळ सांगितलं तो कशाला बसला? समर्थाने विहिरीत डोकवलं आणि सांगितलं, कल्याणा कसा आहेस रे बाबा? म्हणले, महाराज मी सुखरूप आहे. ये म्हणले बाहेर. आला. बाहेर आला आणि मग समर्थाने त्याचं नाव काय ठेवलं? कल्याण. कल्याण करी रामराया, अपराधी जन चुकतची गेले, तुझा तुची सावरी, कल्याण करी रामराया. हा कल्याण जसा आपल्या जीवावरती उदार होऊन गेला तसाच हा बंकट. म्हणला, माझ्या देहाचं काय व्हायचं ते होऊ दे, पण मी महाराजांना वाचवणार म्हणून निघाला. आता बंकटलाल समोरनं येतोय हे महाराजांनी पाहिलं आणि विचार केले की माझ्याकडे जरी सामर्थ्य आहे, हे मोहळाच्या माशाचं विष सहन करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे. त्यांच्या अंगात काटे रुतलेले असताना सुद्धा
आनंदात राहता येणं ही कला मला साध्य आहे, पण ती त्याला नाही. त्याला त्रास होईल माझ्या लेकराला, म्हणून महाराजांनी त्या माशाला सांगितलं, अरे माशा जा जाग्यावर बसा. सगळ्या माशा मोहळात जाऊन बसल्या. संतांची सत्ता चराचरावर चालते. जाऊन बसल्या माशा. बंकटला आला पाया पडला. बंकटला आलाने तयारी पुढे येण्याची केली खरी, हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने. जीवानुजा निघून बसा मोहोळी जाऊन, माझ्या बंकटलाला कारण तुम्ही न कोणी चावावे. जमलेल्या मंडळीत बंकटात निश्चिम भक्त, जो माझ्या प्रीत्यर्थ येत आहे धावून या. ऐसे म्हणता माशा गेल्या मोहोळावरी जाऊन बसल्या. बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निजदृष्टी. मग महाराजांचे भक्त नव्हते का तिथे? हजारो भक्त त्यावेळेस. त्या सगळ्यामध्ये म्हणजे खरी परीक्षा कधी होती? संकट काळात परीक्षा होती. एरवी सर्व भक्त आहेत, पण संकट काळात कोण आहे? एकटा बंकट. बंकटलाल धावून आला. महाराज काय म्हणतात? बंकटलाल हाच निस्सीम भक्त, जो माझ्या प्रीत्यर्थ येत आहे धावून या. हाच माझा खरा, माझ्यासाठी धावून येतोय. कसा? स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. जे होईल ते होईल, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी धुड भावो, असा भाव त्याच्याजवळ आहे. अरे ते जीव विषारी वैसले माझ्या अंगावरी, माझ्यापासून झाले दुरी लड्डू भक्त येतो. याचा करी विचार, संकट आल्या कोणावर कोणी न सहाय्य करणार, एक ईश्वरा वाचून. बंकटलाला या प्रसंगातून तू एक बोध घे. काय बोध घे? की आपल्यावरती संकट आल्यानंतर आपलं कोणी नाही, एका ईश्वरा वाचून, परमेश्वराशिवाय दुसरं कोणी नाही. हे लक्षात घे. जीवलग जीव घेती, प्रेत सांडोनी जाती, विषय सकळ नेती, मागुता जन्म देती. सकळ जनभवाचे, आखिले वैभवाचे, जीवलग मग कैचे, चालते हेचे साचे. विलग विषम काळी, सांडिती सर्व माळी, रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी. तुला अंतकाळी सोडणारा कोण आहे? रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी. बघा रघुवीर, बघा समर्थांनी कसं वर्णन केलंय, त्या परमात्म्याचं वर्णन आहे. रघुवीर सुखदाता कोण आहे तो? आपण 2-4 दिवस पाहतोय. समाधान म्हणजे काय आणि सुख म्हणजे काय, आणि सुख देवाजवळच आहे. आपला झाला विषय. आता बघा समर्थ तेच सांगतात. काय म्हणतात? सुखदाता रघुवीर सुखदाता. हा रघुवीर कोण आहे? सुख देणार आहे. रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी. हा एकच तुम्हाला अंतकाळी त्या संकटातनं बाहेर पाडणार आहे, म्हणून त्याचे पाय धरा. बघा आपला आवाज त्या भगवंताच्या ओळखीचा व्हावा लागतो. रस्त्यातनं तुम्ही चाललाय समजा, तुमच्या अनोळखी कोणतरी मनुष्य हाक मारतोय तुम्हाला, म्हणजे त्याचा आवाज याच्या आधी तुम्ही कधी ऐकला नाही, आणि तो हाक मारतो तरी आपण त्याच्याकडे लक्ष न देता पुढे जातो. तो मनुष्य धावत धावत मागणं येतो, आपल्या पाठीवर थाप मारतो आणि सांगतो, अहो मी तुम्हाला एवढ्या वेळ हाक मारली तुम्ही ऐकलं नाही म्हणले. अहो तुमचा आवाज मी कधी ऐकलाच नाही. म्हणजे आवाज सुद्धा कसा ओळखीचा पाहिजे, तसा आपला आवाज त्या भगवंताच्या ओळखीचा झाला पाहिजे. आपण नाम घेतो त्यामुळे काय होतं की आपला आवाज त्या भगवंताच्या ओळखीचा होऊन जातो. जिलबी जिलेबी पेढे बर्फी खाती, माझ्या माशाल्या पळून जाते. ऐसी जनाची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय. जिलबी पेढे लाडू खायला सगळे भक्त जातात. जिलेबी पेढे बर्फी खाती, माशा आल्या पळून जाती. ऐशी दयाची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय.
त्या भक्ताला महाराजांनी काय उपमा दिली? संकट काळात जे भक्त पळून गेले त्या भक्तांना त्यांनी उपमा दिली, हे स्वार्थी भक्त आहेत, भक्त आहेत, मी त्या भक्तांना दूर करणार नाही. पण काय वर्णन केलं त्यांचं? जिलेबी पेढे बर्फी खाती माशा आल्या पळून जाते ऐसी जयांची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाल मजोरतर करता झाला त्यावर महाराज आणू का सोनार, काटे माशांचे काढावया. महापापी मी गुरुराया, तुम्हा लागी त्रासले आया, आणि मी त्रास झालो या ठाया. माशा किती डसल्या तरी अगणे गांधी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचार या चावाव्या. परिहार उपाय सांगा कोणता? बंकटलालाचे वचन महाराज बोलले वचन महाराज बोलते झाले. अरे ऐकले व बंकटलालाचे वचन ऐकले बंकटलालाचे ऐकले वचन महाराज बोलते झाले. अरे यातना काही अधिक घडले, डसणे स्वभाव माशांचा. तो काय म्हणतो की महाराज महापापी मी गुरुराया, तुम्हा लागी त्रास द्याया. देवा, ह्या सगळ्या गोष्टीला निमित्त मीच आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीला एखाद्या माणसाला निमित्त धरलं जातं. काय निमित्त धरलं जातं? बघा, आपल्याला रामायणातला एक प्रसंग माहिती आहे, आणि त्या रामायणातल्या प्रसंगामध्ये भरत भेटीचा एक प्रसंग. ज्या वेळेला दशरथ मृत्यू पावतो त्यावेळेला, म्हणजे राम वनवासाला येतात, राम लक्ष्मण सीता, आणि त्यांच्या वियोगाने दशरथ मृत्यू पावतो. पण त्यावेळेला दशरथाजवळ भरतही नसतो आणि शत्रुघ्नही नसतो. दशरथाचा मृत्यू झाल्यानंतर सुमंत नावाचा प्रधान भरताला आणि शत्रुघ्नाला घेऊन येतो. मग त्याला सगळी गोष्ट कळते. मग तो सांगतो माता तो वैरिणी सगळं, आणि स्वतः राजसिंहासनावर न बसता रामाला वनवासातून परत घेऊन येऊ म्हणून तो रामाला भेटायला आला. रामाच्या पाया पडतो. दशरथ मृत्यू पावलाय हे रामाला अजून माहित नाही, पण आल्यानंतर रामाच्या पाया पडून रामाला सांगतो की रामा, अशी अशी घटना घडली, तू इकडे वनवासात आलास आणि तिकडे दशरथ राजा मृत्यू पावले. ते ऐकल्यानंतर रामाला वाईट वाटतं. बघ म्हणले रामा, या सगळ्या गोष्टीला कोण निमित्त असेल ना, तर ती माझी आई कैकेयी निमित्त आहे. माझ्या वडिलांनी तिला वचन कशाला द्यायचं? म्हणजे वडील पण दोषी. माझ्या वडिलांनी जर माझ्या आईला कैकेयीला वचनच दिलं नसतं तर हा प्रसंग झाला नसता. म्हणजे या तुझ्या वनवासात यायला कारण कोण कोण आहे, निमित्त कोण कोण आहे? तर माझे वडील दशरथ राजा हे पण निमित्त आहे. बरं, समजा दशरथाने वचन दिलं, 2 वचन, काय तुला पाहिजे ते माग. माझ्या आईला दुसरं काही मागता आलं असतं का? तुम्हाला वनवासातच पाठवायचं हे वचन त्यांनी का मागितलं? मग राम त्याला सांगतात, अरे भरता, ज्या काही घटना घडणार असतात ना, त्या पूर्व विधिलिखित असतात. त्याला कोणीतरी निमित्त होतं हे खरं. चांगल्याही गोष्टीला कोणीतरी निमित्तच असतं आणि वाईटही गोष्टीला कोणीतरी निमित्तच असतं. पण ते फक्त निमित्त एवढं लक्षात ठेव, त्यांच्यामुळे असं घडलं असं. मग त्याला समजून सांगतात, माय कैकेयी ना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्मजात, खेळ चालला से माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. अरे, माझ्या वनवासात यायला आता तुला असं वाटतं दशरथ राजा निमित्त झाला, आई निमित्त झाली, कदाचित दुसरं काही कारण घडलं असतं.
पण माझ्या नशिबातला वनवास अटळ होता. अयोध्येस होतो राजा रंकमी वनीचा. काय माझं प्राक्तन काय आहे? वनवासात माझ्या नशिबी वनवास हे माझं प्राक्तन आहे. म्हणून मी वनवासात सुखाने आलो ना. मी काही तिला असं म्हटलं का आईला असलं कशाला वचन मानलं, तुमचं तुम्ही बघून घ्या, मी काही तुमचं ऐकणार नाही. तू वडिलांनी तुला वचन दिले त्यावेळेला आम्ही होतो का? आम्ही नव्हतो, आम्हाला काय माहीत नाही काय वचन दिले, त्यावेळेला कोण साक्षीला होतो. वडिलांनी तुला वचन दिलंय ना, मग हरकत नाही, मी पाळतो. म्हणजे भरताला ते समजून सांगतात की अरे बाबा हे निमित्त नाही, हे ह्या घटना घडणारच होत्या, तू निमित्त झालास. तसं ते बंकटाला सांगतात की तू स्वतःला दोष देऊ नकोस बाबा. अरे हा प्रसंग घडायचा होता, निमित्त दुसरं काही झालं असतं. आपण सहज म्हणून आलो असतो, त्याला काय कणसाचंच हे पाहिजे असं नाही. सहज कोणी पाणी गरम करण्यासाठी शेकोटी भेटलेली असती तरी सुद्धा माश्या उठल्या असतात. निमित्त काय व्हायचंय ते झालं असतं. तर तू स्वतःला त्याच्याबद्दल अपराधी समजू नको, दोषी समजू नको. या प्रसंगातनं आपल्याला काय भगवंताने शिकवणी दिली एवढं लक्षात घ्या. काय शिकवण दिली आहे की संकट आल्यानंतर एका परमेश्वराशिवाय दुसरा कोणी आपला नाही, ही आपल्याला सूचना किंवा हे आपल्याला महाराजांनी यातनं परमेश्वराने दाखवून दिलं की अरे बाबा संकट काळामध्ये का परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणाचा आसरा नाही. बंकट लालाच्या ऐकले विचार महाराज बोलते झाले, अरे यातना काही आधी घडले, डसणे स्वभाव माशांचा. माशा मला चावल्या, यात काय तुला वेगळं वाटतंय? अरे माणसाला दंश करणं हा त्याचा स्वभाव आहे, ते त्यांचा स्वभाव सोडणार नाही. समुद्रातीरी 3 दिवस उपोषण करून सुद्धा, म्हणजे सेतू बांधायचा होता, समुद्राच्या तीरावरती राम बसलेत उपोषण करून की समुद्राला मार्ग मागतात आम्हाला लंकेला जाण्याचा. आपण समुद्र काही ऐकायला तयार नाही. रागावले, हातामध्ये धनुष्यबाण घेतला आणि आता म्हणाले हे सगळं आटवून टाकतो समुद्र म्हणून उभे राहिले. उभे राहिल्याबरोबर त्या समुद्राच्या सगळ्या पत्न्या, आता समुद्राची पत्नी म्हणजे कोण, नद्या, त्या सगळ्या आल्याने सांगितलं रामा आम्हाला चुडेदान द्या, आमच्या पतीचा प्राण वाचवा. मग समुद्र आला शरण. समुद्र म्हणतो रामा मला क्षमा कर. राम म्हणतात अरे एवढं गर्वाने तू आवाज करत होतास, गर्जना करत होतास, म्हणजे आवाज येतो समुद्राच्या लाटेचा, पाण्याचा. समुद्र काय म्हणतो रामाला, रामा सर्वदा करावी गर्जना, हा स्वभाव माझा रघुनंदना. परमेश्वरा हा स्वभाव तू आमचा निर्माण केला. गर्जना करणं हा माझा स्वभाव आहे, त्या स्वभावाप्रमाणे आहे. एक साधू होता, नदीवर स्नानाला गेला. आता स्नानाला गेल्यानंतर काय झालं, त्या पाण्यामध्ये एक विंचू होता, तो बुडायला लागला. म्हणून त्या गुरु महाराजांनी हातात गोंधळीत पाणी घेतलं, कसं तो आला विंचू. आणि विंचू आल्यानंतर या विंचूला वाचवण्यासाठी त्यांनी काय केलं, हे पाणी हातात आहे तेवढं सगळं पडू दिलं खाली, फक्त विंचूवाला ठेवलं की आता याला काठावर ठेवायचं. तेवढ्याच विंचवाने काय केलं, त्यांना दंश केला महाराजांना आणि पुन्हा पाण्यात उडी मारली. पुन्हा साधूंनी त्याला वरती काढलं, पुन्हा तो दंश मारतो. 3, 4, 5 वेळा असं झालं. शिष्यानं काही राहून नाही. शिष्य म्हणले महाराज हा तुम्हाला एवढ्या वेळा दंश करतोय आणि तुम्ही मात्र त्याला पुन्हा पुन्हा बाहेर काढताय. साधू म्हणाले अरे तो विंचू जर त्याचा स्वभाव सोडत नाही तर मी तर माझा स्वभाव कसा सोडणार. त्याचा स्वभाव काय आहे, दंश करणं हा त्याचा स्वभाव आहे. बुडती हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येत असत. अरे याला बुडू द्यायचं नाही हा माझा उद्देश, याला मरू द्यायचं नाही हा माझा उद्देश, म्हणून मी त्याला बाहेर काढतो. तो त्याचा स्वभाव सोडत नाही आणि मी माझा स्वभाव सोडत नाही. तसं
संतांच्या चरित्रामध्ये आपण असं पाहतो की त्यांना कितीतरी लोकांना त्रास दिला. संत मनात काय विचार करतात, अरे तो त्यांचा स्वभाव आहे, ते त्रास देणारच. आपण काय होत म्हणजे का लोकांचा स्वभाव बदलायला जातो. बदलता येईल का कोणाचा स्वभाव? कोणाचा स्वभाव बदलता येईल? स्वभाव बदलायला आपण जर गेलो तर स्वभाव बदलत नाही. मग आपलं मनाचं समाधान कसं व्हायचं? आपण म्हणतो तो त्याचा स्वभावच. म्हणजे एखाद्या माणसाला कितीही दिले ना तर किरकिर करायची सवय असते. मग मनुष्य काय त्याचा आपल्या डोक्याला जास्ती त्रास करून घेत नाही. ते म्हणले ह्याचं असं स्वभावच आहे, याला किती द्या, त्याची किरकिर काही संपायची नाही. आणि म्हणून ते सांगतायत की दसणे स्वभाव माशांचा. अरे माशा आहेत त्या, माशाचा स्वभावच आहे दसणं. अरे यातना काही अधिक घडले दसणे स्वभाव माशांचा. मला त्याची मुळीचं बाधा होणार नाही जाणकर. त्या माशेरूप सच्चिदानंदा म्या जाणले म्हणून. माशे तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा. पाण्यानेच पाण्याला काय दुखवता येईल. अरे मी हे जाणलंय, अनुभवलंय की तो आणि मी वेगळा नाही. त्या सच्चिदानंद स्वरूपाला मी जाणलेलं असल्यामुळे मी जो आहे तिची माशी आहे, त्याच्यातून माझ्यात काही फरक नाही. दोघांमध्ये सच्चिदानंद स्वरूप एकच आहे. हे मी जाणलेलं असल्यामुळे मला त्याचा त्रास होत नाही. तुम्हाला त्रास का होतो? कारण तुम्ही ते जाणलेलं नाही ना. तुम्हाला असं वाटतं ही माशी आहे आणि मी माणूस आहे असं तुम्हाला वाटतं. म्हणून ज्या वेळेला हे तत्वज्ञान प्रत्यक्ष प्रचितीला येतं ना, त्यावेळेला मनुष्य शांत होतो. म्हणून हे मी जाणलेलं असल्यामुळे मला त्रास नाही. ऐकता ब्रह्मज्ञान बंकटलाल धरी मौन. काटे काढण्याला म्हण वाहिले त्याने सोनारा. सोनार चिमटे घेऊन आले देहा शोधू लागले. कोठे आहेत काटे तुटले मक्षिके के पहावया. महाराज बोलले तयाना काय ह्या वंध्या मैथुना करतसा तुमच्या नैना काटे ते ना दिसतील. ते काढण्या चिमट्याची गती नाही मुळीच साची साक्षती या गोष्टीची मी रावतो तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले वायू लागे रोधून धरले. तो काटे अवघे बाहेर आले रुतलेल्या स्थळातून. तो प्रकार पाहता लोकानंदले फार कडून आला अधिकार श्री गजानन स्वामीचा. पुढे कणसे भाजले अवघ्याने ती ग्रहण केली अस्तवाने निघून आली मंडळीने गृहात. पुढे महाराजांनी सांगितलं आता कणसं भाजा, आता त्या माशा तुम्हाला त्रास देणार नाही. कणसं भाजले, सगळे कणसं खाल्ले. एकदा महाराजांच्या मनात आपल्या बंधूंना भेटायला जावं म्हणून नरसिंगजी महाराजांना भेटण्यासाठी महाराज अकोटाला आले. हे नरसिंगजी महाराज कोण होते? कोतशा अल्लीचे शिष्य होते. पण त्यांनी परमेश्वराची एवढी भक्ती केली होती की त्या भक्तीने परमेश्वर त्यांचा झाला होता. म्हणजे समर्थ म्हणतात भक्ती अशी करावी की आपण रामची व्हावे. आपल्याला त्या स्वरूपामध्ये एकरूप होता आलं पाहिजे, त्या तत्वाशी एकरूप होता आलं पाहिजे. नराचा होतो नारायण, आपल्याला नारायण स्वरूप प्राप्त झालं पाहिजे भक्तीच्या योगाने. आणि म्हणून ते सांगतात की तो महाराजांचा एवढा भक्त होता. कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असेल. भक्ती लीलामृत ग्रंथामध्ये दासगणू महाराजांनी त्यांचं चरित्र वर्णन केलेलं आहे. हे अकोटगाव शेगाव पासून 18 कोसावर महाराज आले. आता हे नरसिंगजी महाराज आहेत, त्यांना एकांताची आवड होती. ते जंगलात जाऊन बसायचे आणि एकांतात भगवंताचं चिंतन करत बसायचे. बघा खोटे जे असतात ना साधू संत, खोटेवर
त्यांना असं वाटतं की आपल्या भोवती 5-50 बगलबच्चे असल्याशिवाय आपलं महत्त्व लोकाला कळणार नाही. त्यांना संग्रहाची फार मोठे असं वाटतं की आपले भरपूर लोक असावे. जे खरे साधू आहेत त्यांना मोठेपणा मिळवायचं नसून त्यांना काही करायचंही नसतं. त्यामुळे ते निवांत असं आत जंगलात जाऊन राहिले की कुणी आपल्याकडे येऊ नये. एकांतात बसले भगवंताच्या चिंतनामध्ये. मग एका निवेडत्रशा अरण्यासी नरसिंहरायाशी एकांतवास सेवावयासी. हे निर्जनावघे अरण्य महाभयंकर दारुण निंबाश्वत रातांजन वृक्षे ते उदिले. लता त्या नाना जाती वृक्षा वेडून बसल्यासी वृण वाढले भूमीवरती सर्प वारुडी या संख्यात. आयशा त्या अरण्यात नरसिंहजी जाऊन बसता म्हणून आले अवचित समर्थ त्यासी भेटाव्या. सारखा भेटे सारख्याशी पाणीच मिळे पाण्याशी विजाती द्रव्याशी समरसता होणे. सारखा भेटे सारख्याशी याचा अर्थ काय? आपली मैत्री कोणाशी होते? ज्यांचे आणि आपले विचार जुळतात ना त्यांच्याशी मैत्री होते. मग त्यांना आपण काय म्हणतो? जीवश्च कंठश्च. म्हणजे मित्र आहे, बाकी सगळे मित्र आहेत पण सगळे जीवश्च कंठश्च नाही. त्यातले हाताच्या बोटावर मोजण्या इतके जीवश्च कंठश्च असतात की ज्यांच्याजवळ आपण आपली सुखदुःख शेअर करू शकतो, सांगू शकतो. असं सारख्या वस्तू एकमेकांमध्ये मिसळतात. म्हणजे पाणी पाण्यामध्ये मिसळतात. पाणी आणि दगड. पाण्यामध्ये दगड आहे, तो पाण्यात मिसळत नाही, अलिप्त राहतो. पाण्यात राहून सुद्धा पाण्यापासून अलिप्त. गजाननाशी पाहिले तेने चित्त आनंद लेनिया. स्वामी नरसिंहजी बोले तो प्रेमान वर्णवे की. एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर. एक राम एक कुमार वसुदेव देवकीचा. एक मुनी वशिष्ठ एक पराशर ऋषी श्रेष्ठ. एक जान्हवीचा काठ एक तट गोदेचा. ज्याप्रमाणे राम आहेत, दाशरथी राम आणि देवकीचा मुलगा कृष्ण, दोन्ही देवच, त्याच्यामध्ये काही फरक नाही. वशिष्ठ मुनी आणि पराशर मुनी एकच आहे. वशिष्ठ ऋषींची एक गोष्ट मला सांगण्यासाठी. विश्वामित्र महर्षी राजर्षी होते आणि म्हणजे क्षत्रिय असून सगळं ज्ञान त्यांनी संपादन केलं असतं. म्हणून त्याला असं म्हटलं शरादपी शरा शापादपी शरादपी. असं त्यांना सगळेजण महर्षी म्हणायचे. आधी ते राजर्षी होते, नंतर त्यांना महर्षी म्हणायला लागले. पण एकटे वशिष्ठ त्यांना महर्षी म्हणायला. मग सगळे जग आपल्याला म्हणते एकटे हे म्हणत नाहीत. म्हणल्यानंतर त्यांनी काय केलं? वशिष्ठाच्या एका मुलाचा वध केला, मारला. बघा, मला म्हण महर्षी, नाही तर तुझा एक मुलगा मारतो. एक मेला, दुसरा नाही म्हणत. अशी त्यांची 100 मुलं त्यांनी मारली. कशासाठी? यांनी महर्षी म्हणावं म्हणून. आणि आता म्हणले हा तर म्हणत नाही, सगळे जग म्हणतं, पण एकटे हा म्हणत नाही. मग हाच जर गेला, जगात नाही राहिला, तर सगळे जग आपल्याला म्हणतच येत नाही. म्हणजे आपण आज मारून टाकू. म्हणून पौर्णिमेची रात्र होती. रात्रीच्या वेळा एक मोठा दगड घेतला त्यांच्या डोक्यात घालण्यासाठी आणि वशिष्ठ ऋषींच्या आश्रमाजवळ आले. पण त्या आश्रमात दोघांचा संवाद चाललेला होता, तो ऐकत होता. वशिष्ठ आणि अरुंधती यांचा संवाद चालला. ती अरुंधती सांगत होती वशिष्ठांना, पहा म्हणाले, किती पौर्णिमेचं शुभ्र असा प्रकाश पडलेला आहे. मनाला किती शीतलता देतोय तो प्रकाश. मन शांत होतं, मनाला शीतलता देतो, असं म्हटल्यावर ते काय म्हणाले माहिती का वशिष्ठ ऋषी? अगं, ही पौर्णिमेच्या चंद्राची जी शीतलता आहे ना, त्याच्यापेक्षाही शीतलता कोणाची माहिती का?
विश्वामित्र महर्षींची तपश्चर्या एवढी आहे की त्या तपश्चर्येचं जे काही शीतलता आहे तपश्चर्याची ती या चंद्राच्या प्रकाशापेक्षाही जास्ती. विश्वामित्र मनामध्ये म्हणतात की मी ह्या माणसाची 100 मुलं मारली, पण त्याने माझ्याविषयी मनात राग ठेवला नाही. उलट माझं कौतुक करतायत, माझ्या कल्याणाची भाषा करतायत का. असं ऐकल्याबरोबर त्याने हातात होता तो दगड खाली टाकून दिला जमिनीवरती आणि जाऊन आता वसिष्ठांचे पाय धरणार. कसला आवाज आला म्हणून वसिष्ठ बाहेर आले. बाहेर आल्यानंतर पाहतायत तर विश्वामित्र, आणि आता ते पाया पडायला खाली वाकणार विश्वामित्र महर्षी. तेवढ्यात ते काय म्हणतात, या राजर्षी या. तुमची एवढी 100 मुलं मी मारली, त्यावेळेला तुम्ही म्हटलं नाही, पहिला मूल मारायच्या आधीच तुम्ही मला म्हटलं असता की राजर्षी महर्षी ब्रह्मर्षी म्हटलं असतात तर मी माझ्यातनं एवढे अपराध पण घडले नसते. ते म्हणले अरे ही जी नम्रता आहे ना ही तुझ्याजवळ नव्हती. मनुष्य कितीही ज्ञानी झाला पण त्याच्याजवळ जर नम्रता नसेल तर त्या ज्ञानाला काहीच अर्थ नाही. नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. अरे विद्वत्ता असावी पण त्या विद्वत्तेचा गर्व नसावा. विद्वत्ता, अरे झाडं त्याला ज्या वेळेला फळं येतात ना ती खाली वागतात, नम्र होतं. तसं माणूस ज्ञानाने नम्र झाला पाहिजे. ज्ञानाचा अहंकार काय कामाचा.